जरांगे पाटील म्हटलेले आहे की हे मूळ आंदोलन जे आहे ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तयार झालेलं आहे, त्यामुळे ते थांबणार नाही। आता कसं ते वेळोवेळी भूमिका बदलवत असतात आणि दररोज चिंतनानंतर नवीन भूमिका ते समाजासमोर मांडत असतात। काल आणि परवा बोलताना त्यांचं ऐकलेलं आहे की वारंवार ते बोलत होते की सगळ्या सोयऱ्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि ते इम्प्लिमेंटेशन झाल्यावर उरलेले 10-12 लोक जे आहेत त्यांच्याकरता तुम्ही अतिरिक्त आरक्षण द्या, अशा प्रकारचं काल दिवसभर माध्यमांच्या यातून मी ऐकत होतो। आणि आता ते वेगळं बोलता येत आहेत, म्हणजे नक्की त्यांना सरकारकडनं काय पाहिजे याचाच उलगडा होत नाही। दररोज ते नवीन नवीन मागणी कुठेतरी पुढे आणत असतात आणि समाजाची दिशाभूल करत असतात। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सरकारनं जो आता मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्यातून अशी तयारी आहे सरकारची की 10% वगैरे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, का असं बघतोय? नाही, आता यापूर्वी सुद्धा 16%, नंतर उच्च न्यायालयाने 12 आणि 13% आरक्षण त्यांना देण्याची शिफारस केली होती। उच्च न्यायालयाने ते शिक्कामोर्तब सुद्धा केलं होतं, परंतु नंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचा गायकवाड समितीचा जो अहवाल होता तो अहवाल वाचल्यानंतर आम्हीच त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की गायकवाड समितीने किंवा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस करताना असं सांगितलं होतं की मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी हे 7 जाती मिळून मराठा समाज आहे आणि या 7 जातीची लोकसंख्या 30% आहे आणि त्याच्यामुळे यांना 50%च्या वर आरक्षण देण्यात यावं। किती टक्के द्यावं याची शिफारस गायकवाड आयोगाने केली नव्हती। मग ते राज्य सरकारने त्यांना 16% दिलं आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने 12 आणि 13% वर शिक्कामोर्तब केला होता। नंतर ते सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं। आमचं मूळ ऑब्जेक्शन असं होतं की कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ह्या 6 जाती जेव्हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे तर या 6 जातीचा समावेश आपण मराठा समाजाचा अभ्यास करताना कसा काय त्यामध्ये करू शकता आणि म्हणजे या 6 जातीची लोकसंख्या वगळून मराठा जातीची लोकसंख्या या महाराष्ट्र राज्यात किती आहे ते काढावं आणि त्यानंतर त्यांना अतिरिक्त आरक्षणाची शिफारस करावी। त्या नियमाप्रमाणे आता अजून सुक्रे समितीचा अहवाल बाहेर आलेला नाही, राज्य मंत्रिमंडळाने तो स्वीकारल्यानंतर बाहेर येईल। त्याचा अभ्यास केल्यावरती सुक्रे साहेबांच्या समितीने किंवा मागासवर्गीय आयोगाने काय केलं आणि त्यांची लोकसंख्या किती दाखवली याचा आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही आमचं मत व्यक्त करू। या 6 जातींचा समावेश जर सुक्रे समितीने केलेला आढळला पुढील 2-4 दिवसात विरोध राहील? नक्कीच विरोध राहील, नक्कीच विरोध राहील, कारण त्यामुळे आम्हाला जे आता ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळत आहे ते भविष्यामध्ये धोक्यामध्ये येऊ शकतं। आम्हाला आमचं आरक्षण धोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही, कारण आम्ही नव्याने नाही आलेलो आहोत। काका कालेलकर आयोगामध्येही होतं, बीपी मंडलमध्येही होतं की कुणबी ही जात ओबीसी मध्ये आहे सुरुवातीपासून। 2004 मध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश राज्य मागासवर्गीय आयोगाने केला, राज्य सरकारने ते ओबीसी मध्ये घेतले आणि मग एवढ्या आधीपासून वर्षानुवर्षापासून आम्हाला ओबीसीच्या सवलती मिळत असताना अशा प्रकारच्या ज्या जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत त्यांचा समावेश करून जर राज्य मागासवर्गीय आयोग मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध करत असेल तर नक्की त्याच्यावरती आमचा आक्षेप राहील आणि त्याच्याकरता वेळ आली तर आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढू। तुम्ही जे सांगितलं जरांगे वारंवार मागण्या बदलत आहेत, कुठेतरी दिशाभूल होत आहे। जरांगेंचा हा हट्टीपणा जो आहे, कारण आरक्षण आता कायदेशीररित्या न्यायालयात टिकणारा पाहिजे असेल तर त्याला काही धीर धरावा लागेल, काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। जरांगेंचा हा हट्टीपणा मराठा समाजाच्या विरोधात जाऊ शकतो भविष्यात जर अशाच पद्धतीने हट्टीपणा केला? नक्की जाऊ शकतो, नक्की जाऊ शकतो। हे बघा की या राज्याचं सरकार मुख्यमंत्री असो, दोन्ही मुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळातील इतर सदस्य असो,
पहिल्या दिवशीपासून वारंवार हे सांगता आहेत की आम्ही मराठा समाजाला किंवा मराठा जातीला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहो, परंतु संविधानाच्या चौकटीत बसणारं आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत. त्याचा सर्व अभ्यास करून 3 माजी न्यायमूर्तींची सल्लागार समिती सरकारने नेमलेली आहे आणि योगायोगाने हे 3ही न्यायमूर्ती मराठा समाजाचे आहे. मग ते माजी न्यायमूर्ती 3 मराठा समाजाचे असताना ते चुकीचं मार्गदर्शन सरकारला करणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून त्या सर्व अभ्यास करून जे काही आरक्षण आपण देऊ शकतो तशा प्रकारचे वक्तव्य माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. आता 20 तारखेला किंवा आता मला वाटतं उद्या परवा जेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय चर्चा होती त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर 20 आणि 21 तारखेला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकार काय निर्णय घेते. सरकारने जर आमचा SC ST OBCला मिळणारं 50% जे आरक्षण आहे त्याच्यावरचं आरक्षण मराठा समाजाला दिलं तर आमचा OBC समाजाचा किंवा राष्ट्रीय OBC महासंघाचा कुठंही विरोध राहणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काल अजितदादांनी खूप सारे आरोप केले. त्याच्यामध्ये एक आरोप त्यांचा असाही होता की अजितदादांनी अर्थमंत्री असताना SC ST आणि OBC वर्गाचाही निधी अडवला होता. असं आपण याला मान्य करता का? आव्हाडांचे काही असं झालं आहे का? नाही, नक्की निधी नेहमीच थांबविण्यात आलेला आहे. जेव्हा जेव्हा SC ST OBC समाजाला काही विशिष्ट प्रकल्पाअंतर्गत किंवा नवीन बाबी लागू करण्याकरता निधीची गरज पडते आणि तशा प्रकारची मागणी वित्त मंत्रालयाकडून केली जात होती. नेहमीच OBC समाजावरती वित्त मंत्रालयाकडून अन्याय करण्यात आलेला आहे. योग्य वेळी आम्हाला निधी देण्यात आलेला नाही. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, 8वा दिवस आहे. मात्र त्यांच्या समर्थनात आता अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू झालेली आहे. ते आता कसं आहे की वारंवार हे आंदोलन करण्याचे वेगवेगळे टप्पे असतात आणि आता हा एक भावनिक प्रश्न समाजामध्ये झालेला आहे. तो भावनिक प्रश्न झालेला असल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या समुदायाला जशा जशा प्रकारे आपला निषेध व्यक्त करावा लागतो त्या प्रकारे ते या मार्गाने निषेध व्यक्त करत असतात. परंतु हा निषेध व्यक्त करत असताना कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची किंवा राष्ट्रीय संपत्तीची हानी होणार नाही याची काळजी आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे. उद्यापासून आता 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होतात आहे. या परीक्षेला जे कोणी विद्यार्थी बसणार असतील त्यांना कुठे अडथळा येऊ नये याची सुद्धा काळजी सर्व आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे असंच निवेदन मी आपल्या माध्यमातून करेन. 19 तारखेला शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम आहे. मात्र जरांगे पाटलांचं उपोषण किंवा मराठ्यांची नास्ती सरकारला आहे आणि त्यामुळे शिवनेरीवरचं जे सभास्थळ होतं ते सरकारने बदलवलेलं आहे. नाही, आता नाही कुठला कार्यक्रम कुठे घ्यायचा तो सरकारचा विषय आहे. स्थळ काही एकच होऊ शकत नाही आणि खरं म्हणजे जर परंपरेने एकच स्थळ होतं तर सरकारने ते बदलवायला नको होते कुणालाही न भिता. परंतु त्यांच्या काही अडचणीमुळे कशामुळे जे आपण सांगतो त्याच्यामुळे जर स्थळ बदलवलं असेल तर त्याच्यामध्ये फारसं काही वावगं नाही आहे. महापुरुषांची जयंती होणं फार गरजेचं आहे. ते कुठं होते हे दुय्यम असते पण ती व्हायला पाहिजे ती सरकार करेल असं आम्हाला वाटतं.